राजहंसाच्या नशिबी बंदिवास जरी आला तरी त्याची भूक भागवण्यासाठी त्याला मोतीच टाकावे लागतात. त्याचप्रमाणे या संसाराच्या मूढ अवस्थेमध्ये अडकलेल्या योग्यांना मुक्त करण्यासाठी श्री दत्तप्रभूंसारख्या महान विभूतींची गरज भासते. आणि जर दत्तप्रभूं प्राप्त जरी झाले तरी या संसारामध्ये अडकलेले मूढ प्राप्त झालेल्या त्या स्थितीचा अनुकूल असा उपयोग करून घेतील असं काही सांगता येत नाही. तसंच झालं रेवणाचं. दत्तप्रभूंसारख्या महान विभूतींची भेट झाली रेवणाला, परंतु दत्तप्रभूंनी कृपा केली, परंतु एक क्षुद्र अशी सिद्धी त्याला प्रसाद म्हणून दिली. आणि त्याच सिद्धीला तो महान समजून आपल्या जीवाचं आपल्या जीविताचं कल्याण करून घेतलं. दत्तप्रभूंनी अनुग्रह करण्यासाठी दत्तप्रभू प्रत्यक्षात दत्तप्रभूंचा रेवणाला सहवास लाभला होता, परंतु त्याला त्या संधीचा फायदा घेता आला नाही. ज्याप्रमाणे एखादा मदारी त्या माकडाच्या हातावरती चेने देऊन त्याच्याकडून जसं काम करून घेतो, त्याप्रमाणे दत्तप्रभूंनी त्याचं कल्याण न करता त्याची परीक्षा घ्यावी म्हणून एक महिमा नावाची सिद्धी रेवणाला प्रसाद रूपी भेट दिली. आणि रेवणाची ही संपूर्ण कथा, रेवणाचा कसा रेवण सिद्ध झाला आणि रेवण सिद्ध पुढे ब्रह्मतत्व प्राप्त करून घेण्यासाठी सगळं या संसारामधून मुक्त होऊन जंगलामध्ये तपश्चर्या करण्यासाठी कसा गेला, ही संपूर्ण कथा जाणून घेऊया नवनाथ भक्तिसाराच्या 35व्या अध्यायामध्ये. रामकृष्ण हरी. श्री गणेशाय नमः. ओम मातृदेवो भव पितृदेवो भव. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी करुणकरा पंढरीशा रुक्मिणीवरा, दीनबंधो दया सागरा, पुढे ग्रंथ बोलवी. तू दयाळ विश्वंभर बहुदार्ती चराचर, भरण करीसी जन्म दिल्यावर कामनी लक्ष्मी. तरी मम कामनेचा अर्थ की ग्रंथाक्षरे व्हावी रस भरीत. तरी ग्रंथांतरी भरावर उदित विश्वंभरा होई का. मागील अध्यायी उत्तम कथन, रेवणनाथाचा झाला जन्म. सहनसारुके ऋषी कर्म, बोलुनिया दाविले. दाविले परिदैवे करुण, अवचट देखिला अत्रिनंदन. जो शंकर सेवक तयाला तेची प्राप्त होतसे. हिरा तेज गुढ स्थानाला गुणी, तडे तरी तया काळी हिरकणी. वेग लागेत धावनी, लोहा लागी चुंबक. का हंस पक्षी भक्षणात, कदान भक्षी मुक्ता विरहित. जरी गुंतला पिंजऱ्यात, परीची भक्ष भक्षितसे.
कालच्या अध्यायामध्ये रेवणाचा जन्म झाला आणि रेवणनाथावर दत्तप्रभूंनी थोडासा अनुग्रह केला. दत्तप्रभूंना फक्त एका महिमा सिद्धीचा कृपारूपी प्रसाद दिला. ज्याप्रमाणे एखाद्याने हातामध्ये असणारा परीस टाकून एखादा दगड हातामध्ये घ्यावा आणि एखाद्या क्षुद्र द्रव्यासाठी अमृताला नाकारावं, त्याप्रमाणे रेवणाचं झालेलं आहे. दत्तप्रभूंचा सहवास लाभला, दत्तप्रभूंचं दर्शन झालं, परंतु त्याला स्वतःची मुक्ती करून घेता आली नाही. ग्रंथकर्ते उदाहरण देऊन सांगतात, राजहंस पक्षी पिंजऱ्यामध्ये जरी अडकला तरी तो मोत्याशिवाय काहीच खात नाही. राजहंसाचा जसा गुण आहे त्याप्रमाणे दत्तप्रभूंसारख्या सिद्ध महापुरुषांशिवाय या मूळ अवस्थेमध्ये पडलेल्या योग्यांची मुक्ती नाही. परंतु प्रत्येक जण त्या स्थितीचा फायदा घेतीलच असं नाही. वीरवन योग मूर्ती मार्गीच भेटला वचट गती, दुग्धा लागी शर्करा निश्चिती, लवण काही निर्वेना. असो ऐसा वसर त्यात घडला परी बुद्धिवंत, सिद्धी कळा घेऊन चित्तांत, अत्रिसुत दवडिला. दत्त केले शहाणपण किंचित कळा त्या दाखवून, रक्षुनी आपुले सकळ भूषण, गेला निघून महाराजा. अतिशय गोड आणि रम्य अशी कथा आहे. दत्तप्रभूंनी थोडस असं दर्शन दिलं, महिमारूपी सिद्धीला प्रसाद म्हणून दिलं, परंतु पूर्णरूपी कृपा रेवणावरती केली नाही. दत्तप्रभूंची भेट झाल्यानंतर रेवण बैलांना हातामध्ये घेतलं, कासरा बैलांचा हातामध्ये घेतला आणि दररोजच्या प्रमाणे शेताकडे गेला आणि औत हाणत आहे. औत हाकत असताना त्याला गाणं म्हणण्याची दररोजची त्याची सवय. औत हाणत असताना गाणे म्हणायचा, अभंग म्हणायचा. आणि श्री गुरु दत्तात्रेयांनी ज्यावेळी त्याला सिद्धी दिली होती त्यावेळी रेवणाला सांगितलं होतं, तू ह्या महिमा सिद्धीला ज्यावेळी या सिद्धीचं पाचारण करशील त्यावेळी ती क्षणार्धामध्ये तुझ्या समवेत प्रगट होईल. आणि या सिद्धीमध्ये सामर्थ्य एवढं आहे की सामान्य वृक्षाला सुद्धा ती कल्पतरू बनवते, एखाद्या सामान्य दगडाला सुद्धा परीस बनवण्याचं सामर्थ्य आणि अपार असं सामर्थ्य असणारी सिद्धी, तुझी प्रत्येक इच्छा, तुझी प्रत्येक मनोकामना एका क्षणार्धामध्ये पूर्ण करेल. दत्तप्रभूंनी मंत्र दिला होता आणि शेतामध्ये औत हाणत असताना गाणे म्हणत 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 अचानक त्याच्या तोंडामध्ये, आता श्री गुरूंनी दिलेले मंत्र होते, त्याच्या तोंडामध्ये मंत्र आले आणि मंत्राचा पाठ सुरू झाल्यामुळं अचानक सिद्धी प्रकट झाली. आणि सिद्धी हात जोडून म्हणते, महाराज आज्ञा करा, काय आहे आपली इच्छा मला सांगा, आपली इच्छा एका क्षणार्धामध्ये मी पूर्ण करतो. रेवणाला काय कळायला तयार नाही, कोण आहे स्त्री. रेवणाने विचारलं, आपण कोण आहात, कृपया आपला या ठिकाणी मला परिचय द्या. त्या सिद्धीनं सांगितलं, मी महिमा सिद्धी श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार मी तुमच्या सोबत आहे. तुमची जी काही इच्छा असेल ती मला मागा, मी एका क्षणार्धामध्ये ती इच्छा पूर्ण करेन. आणि त्या सिद्धीचं बोलणं ऐकल्यावर रेवण म्हणतो, हे बघ, तू जर खरंच जर सिद्धी असशील
तर ते बघ धान्याची रास दिसते का, त्या धान्याच्या राशीला क्षणार्धामध्ये तू सोन्याचं करून टाक. सिद्धी हसली आणि त्या धान्याच्या राशी जवळ गेली. धान्याच्या राशी जवळ गेल्या बरोबर सगळीच्या सगळी धान्याची रास सोन्याची झाली. रेवणाने पाहिलं, अरे बाप रे, हे तर खरंच सिद्धी आहे आणि सामर्थ्यवंत असणारी ही सिद्धी, तिच्याकडे तर अपार सामर्थ्य आहे. आनंदित झाला. बस झालं म्हणला, आजपर्यंत केलेले तेवढे कष्ट केले, बस म्हणला आता आपल्या आयुष्यामधले दुःखाचे दिवस संपलेले आहेत आणि आता आपल्याला काम करायची गरज नाही. सिद्धीला म्हणतो, माते दत्तप्रभूंच्या आदेशानुसार तू काय कर म्हणले, रात्रंदिवस माझ्या सोबत राहा आणि कृपा करून, म्हणजे तू माझ्या सोबत राहिलीस तर मला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. महिमा सिद्धी म्हणते, महाराज मी रात्रंदिवस तुमच्या सोबत राहीन, परंतु गुप्त रूपाने राहीन, कारण प्रत्येकांना मी दिसणार नाही आणि मला माझं दर्शन प्रत्येकाला देता सुद्धा येणार नाही. आणि माझ्या दर्शनाचा तुम्ही अट्टहास करू नका, मी तुमच्या समवेत सतत राहीन, परंतु गुप्त रूपाने राहीन. सिद्धचं बोलणं ऐकल्यानंतर रेवण म्हणतो, ठीक आहे. रेवणाने सांगितलं, ही जी सोन्याची रास केलेली आहे ती पूर्ववत कर, म्हणजे जसं धान्य होतं तसं धान्य कर. आता एकदा सिद्धी भेटल्यावर काय आनंद झाला रेवणाला. रेवण सगळा आऊत सोडला, आवताचं एटण कासरा काढला, बैलाला पाणी पाजवलं, बैलाला पाणी पाजून झाडाखाली बांधून वैरण टाकली आणि निघाला. आज त्याला आपल्याकडे म्हणजे सर्व सामर्थ्यवान असणारी अशी सिद्धी आपल्याला प्राप्त झालेली आहे. एका क्षणार्धामध्ये या धान्याच्या राशीचं सोन्यामध्ये रूपांतर करणारी सिद्धी आपल्या समोर आहे. बस झालं, काम करण्याचे आपले दिवस संपले, आता आनंदाचे दिवस आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. आणि आनंदित होऊन रेवण घराकडे गेला. घरी गेल्यानंतर आता इकडची दिवसभराची कामं झाली होती. घरी गेल्यानंतर निवांत असा झोपी गेला. रात्र झाली, रात्री जेवण केला आणि रेवणाने जेवण करून अजून झोपी गेला. झोपल्यानंतर सकाळचे 8 वाजले. 8 वाजले तरी रेवण उठायला तयार नाही. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले आणि रेवणाचे जे वडील आहेत, रेवणाच्या वडिलाला काळजी वाटू लागली. आपल्या मुलाला काहीतरी झालं असावं आणि रेवण असं का करतोय, झोपेतून असं का उठला नाही. म्हणून रेवणाच्या शय्येजवळ, म्हणजे ज्या बाजेवर रेवण झोपला होता त्या बाजेजवळ गेले आणि वडील म्हणतात, रेवणा 12 वाजले, तुझी तब्येत बरोबर आहे का, म्हणजे तुला बरं वाटत नाही का, काय होत आहे बाळा तुला. असं म्हणाल्यावर रेवण म्हणतो, काय नाही म्हणले पप्पा, पिताजी मला काही नाही व्हायला होता. इतकी 12 वाजेपर्यंत का झोपी गेलायस. आता काय करावं म्हणले, आपल्या आयुष्यामध्ये जे दुःखाचे दिवस होते ते दुःखाचे दिवस संपले आणि सुखाचे दिवस आपल्या आयुष्यामध्ये सुरू झालेले आहेत. म्हणजे रेवणाच्या पित्याला आपला मुलगा काय बोलतोय त्याच्याबद्दल असं काही कळालं नाही. म्हणजे हे असाच का म्हणतोय आणि एखादी वेळी याची तब्येत बरोबर नसावी त्याच्यामुळं हा असा बोलत असावा. सहनसारोप रेवणाला म्हणतो, बाळा तू आराम कर. काही वेळ झाला, बाहेर वडील शेताकडे जाऊन आले. शेताकडून जाऊन येऊन बघताय तर काय, अजून रेवण झोपून आहे. जवळ येऊन म्हणतात, बाळा काय झालं, उठत का नाहीस. काय नाही म्हणला पिताजी, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणला, आराम करायचे म्हणला, आता रात्रंदिवस आराम करायचंय आणि ताणच घ्यायचं नाही म्हणला. आता या ठिकाणी रेवणाचे वडील रेवणाला म्हणतात, बाळा सहनसारोप म्हणतात, बाळा असं बोलू नये, आपण शेतकरी
आणि प्रत्येकाने आपापला व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आपला व्यवसाय केलाच पाहिजे. पिताजी, आपल्याला आता काम करायची गरजच नाही बाळा, तसं म्हणून चालणार नाही. तुझ्यासारख्या तरण्या बाणपोरानं जर असं म्हणलं तर आपली शेती कोण कसायची? अहो पिताजी, काय तुम्ही टेन्शन घेऊ लागला? आपल्या घरामध्ये एवढं ऐश्वर्य असताना तुम्ही काय? अरे म्हटलं, मी तुला सांगितलेलं लक्षात नाही गेलंय का? सहनसारूक म्हणतो. अरे आपण काय कुठली जागीरदार आहो का म्हणला? कुठल्या राजा महाराजाचा राजघराणा नाही आपला. घरामध्ये सोन्याच्या आपल्या काही सुवर्णाचे भांडार नाहीत आपल्या घरामध्ये. असं निवांत राहिला. तुझ्यासारखा पुत्र जर असा बोलू लागला तर या घराचं कसं व्हायचं? कामधंदे कोणी करायचे? सहनसारूक म्हणाल्यावर रेवण म्हणतो, अहो पप्पा, अहो पिताजी, घरामध्ये तर जाऊन बघा. आणि आपला मुलगा असं का म्हणत आहे म्हणून ज्यावेळी सहनसारूक घरामध्ये जाऊन बघतो, घरामध्ये धान्याचे पोते भरून ठेवले होते. पोते उघडून बघितला तर काय, त्याच्यामध्ये सोन्याच्या मोहरा, सोन्याचे दाग दागिने आणि सोन्यांनी भरलेलं सगळं ते द्रव्य पाहून आश्चर्यचकित झाले. आणि हा रेवण कोणी साधारण पुरुष नाही आहे, कोणता तरी अवतार सिद्ध महात्मा आहे. आणि याच्या म्हणण्यानुसार, याच्या बोलण्यानुसार आपण चलावं, याचं बोलणं आपण ऐकावं. म्हणून सहनसारूक पुन्हा रेवण जवळ आला. रेवणाला त्या दिवसापासून काहीच म्हणायला काय नाही. रेवण आता आयुष्यामध्ये म्हणला काम धंदे बस झालं म्हणलं. आता साक्षात सिद्धी काम करण्यासाठी आहे. आणि दत्तप्रभूंच्या दर्शनामधून स्वतःच्या आयुष्याचं कल्याण करून घेता घेता राहिलेला रेवण त्या क्षुल्लक अशा सिद्धीच्या नादी लागून सिद्धी हीच काही सर्वस्व आहे असं समजून स्वैरपणे मुक्त जीवन जगू लागला. अहो, चमस नारायणाचा अवतार आहे रेवण आणि सत्वगुणी महापुरुष आहेत चमस नारायण. रेवणाच्या आयुष्यात काय सांगावं? सकाळी उठायचं, आराम 11-12 वाजता निवांत शेताकडे उभं फेरफटका मारून यायचा, जेवण करायचं, झोपी जायचं, नित्यक्रम लावला. आणि आता एवढं रेवणाकडे सोनं आहे. आणि रेवण आणि सहनसारूक ज्या गावामध्ये राहत होते त्या गावाचं नाव बुंधलगाव. आणि बुंधलगावामध्ये जे वाटसरू आहेत, वाटसरूंचा येण्या जाण्याचा हमेशा राबता असायचा. रेवणाने काय केलं? आपल्याकडे सिद्धी आहे, आपल्याकडे एवढं ऐश्वर्य आहे, वाटेमध्ये येणारे जाणारे जे यात्रेकरू आहेत, जे पांतस्थ आहेत, त्यांना अन्नधान्य द्यायला सुरू केले. रेवणाने आलेल्या प्रत्येक याचकांना जेवू घालावं, त्यांची मनोभावे सेवा करावी, त्यांना तृप्त करावं आणि त्यांना पाठवून द्यावं. असं करत करत रेवण आता आलेल्या यात्रेकरूंना वस्त्र देऊ लागला, अन्न देऊ लागला, या ठिकाणी सोनं देऊ लागला. प्रत्येक याचकांना तृप्त करणारा हा रेवण सिद्ध झाला. सगळ्या या पंचकृषीमध्ये रेवणाविषयीची वार्ता सगळ्या पंचकृषीमध्ये कळाली. आणि अतिशय हा सामर्थ्यवंत असणारा हा महात्मा प्रत्येक याचकांचं समाधान करतो, प्रत्येक याचकाला तृप्त करतो. आणि खरंच रेवण सिद्ध, लोक त्याचा शब्द मानू लागले. असं आहे, जोपर्यंत माणसाकडे पैसा आहे ना, तोपर्यंत माणसाला किंमत आहे, तोपर्यंत त्याच्या शब्दाला किंमत आहे. तुम्ही जर अहो कसं आहे, कितीही तुम्ही ज्ञानी असा, या पृथ्वी तलावरती सगळ्यामध्ये श्रेष्ठ असं काय आहे तर ज्ञान आहे. ज्ञानाच्या आणि ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी देवादिकांनी, ऋषी मुनी, जपी तपी सगळ्यांनी प्रयत्न करून आपला आपला उद्धार करून घेतला. आणि हे ज्ञान सगळ्यापेक्षा वरिष्ठ आहे. परंतु एखाद्या ज्ञानी माणसाकडे संसारामध्ये संसार करत असताना त्याच्याकडे जर पैसा नसेल का, तर त्याला समाजामध्ये किंमत देत नाही. आणि असा हा असणारा कलियुग. एखादा पापी आहे, त्याच्याकडे पैसा आहे, लोक त्याचा शब्द खालीच पडू देत नाही. ही कलयुगाची अवस्था आहे. आणि आता रेवणाला एवढं धन प्राप्त झालं, त्याच्याकडे सिद्धी काम करण्यासाठी रात्रंदिवस हात जोडून उभी आहे.
रेवनाचा शब्दच लोक खाली पडू देईना गेले. रेवनाला रेवन सिद्ध रेवन सिद्ध रेवन सिद्ध म्हणू लागले. रेवनाची वाहवा करत रेवनाची सगळी वार्ता पंचक्रोशीमध्ये पसरली. आणि आता काय बघायची तू, रेवनाच्या घरी साधू संतांची, यात्रेकरूंची, पांतस्थांची गर्दी होऊ लागली. प्रत्येकांना इच्छा भोजन द्यावं, घरी बसवावं, त्यांना त्यांचा यथोपचारे पाहुणचार करून, त्यांना बोळवण करून वस्त्र घेऊन त्यांना पाठवून द्यावं. रेवनाने हा नित्यक्रमच चालवला हो. धनाचं कमत कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही की. प्रत्यक्षात महिमा सिद्धी हात जोडून उभे आहे म्हणल्यावर त्या पुरुषाला काय कमी पडणार आहे. मुंदल गावामध्ये रेवनाचा हा पराक्रम सुरू आहे. आता मच्छिंद्रनाथ तीर्थभ्रमण करत 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 या बुंधल गावापर्यंत येऊन पोहोचले. ते सगळे नाथ एका झाडाखाली बसले. आणि झाडाखाली बसलेले असताना मच्छिंद्रनाथाला थकवा आला होता, शीण आला होता. आणि झाडाखाली बसून जवळ कुठं काही वास्तव्यास ठिकाण आहे का बघावं म्हणून एक जवळ धर्मशाळा दिसली. त्या धर्मशाळेमध्ये विश्रांतीसाठी आले. गावातले लोक आले. लोकांनी पाहिलं हा कोणीतरी महात्मा आहे. आणि लोक जवळ येऊन म्हणतात, महाराज, आणि आपण रेवन सिद्धाच्या घरी जावा, आपल्या अन्न पाण्याची जेवणाची सगळी व्यवस्था होईल. मच्छिंद्रनाथाला काही लक्षातच आलं नाही. मग एक पांतस्थ आला होता, गेला. पुन्हा दुसरा आला, हात जोडून मच्छिंद्रनाथाला म्हणाले, महाराज, रेवन सिद्धाच्या घरी जावा आणि जेवणा पाण्याचं बघा. कोण आहे म्हणले हे रेवन सिद्ध, पहावा आणि हा सिद्ध कोण आहे बघावंच म्हणून मच्छिंद्रनाथ बुंधल गावामध्ये दूर थांबलेले आहेत. त्याच्या घरामध्ये, घराजवळ दूर थांबले आणि दुरूनच पाहिलं. आणि दुरून पाहिल्याबरोबर हा सिद्ध एवढ्या याचकांना अन्नधान्य दान करतो, वस्त्र दान करतो, प्रत्येक याचकांना तुष्ट करतो, त्यांची क्षुधा तृषा भागवतो. हा कोणीतरी सिद्ध महात्मा असावा. श्री मच्छिंद्रनाथांनी डोळे बंद केले आणि डोळे बंद करून तो कोण आहे त्याच्याविषयी जाणण्याचा प्रयत्न केला. आणि क्षणार्धामध्ये मच्छिंद्रनाथाला लक्षात आलं की हा चमस नारायणाचा अवतार आहे. परंतु याचा गुरु कोण आहे हे पाहण्याचा दत्तगुरूंनी आपलं मच्छिंद्रनाथांनी प्रयत्न केला. परंतु मच्छिंद्रनाथाला त्याचा गुरु कोण आहे काही लक्षामध्ये आला नाही. मच्छिंद्रनाथांनी त्याच ठिकाणाहून परत फिरले आणि मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली की कोण आहे हा महात्मा आणि कुण्या तरी गुरुचा याच्यावरती अनुग्रह आहे. परंतु याच्यावरती कोणत्या गुरुचा अनुग्रह आहे ते आपण जाणून घ्यावंच म्हणून मच्छिंद्रनाथ गावामध्ये फिरतात. गावामध्ये प्रत्येकाला विचारतात, अहो रेवन सिद्धाचं घर कुठं आहे म्हणून विचारायचं. मग ते म्हणायचे इथं आहे. आणि रेवन सिद्ध खूप चांगला महात्मा आहे बरं का, आणि तो प्रत्येक यात्रेकरूंची येणाऱ्या जाणाऱ्या पांतस्थांची मदत करतो असं म्हणाला. सगळेजण त्याची वाहवा करायचे. त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा मच्छिंद्रनाथांनी प्रयत्न केला. परंतु मच्छिंद्रनाथांना त्याबद्दल काही अशी सविस्तर माहिती कळाली नाही. काय करावं लागेल म्हणजे मच्छिंद्रनाथ विचार करतायत. मच्छिंद्रनाथांनी विचार केला की आता रेवनाविषयी तर आपल्याला संपूर्ण वृत्तांत जाणून घ्यायचा आहे. परंतु त्याच्या गुरुवर, त्याच्यावर अनुग्रह कुठल्या गुरुनी केलेला आहे हे आपल्याला लक्षामध्ये येत नाही आहे. आणि याबद्दल आपण सविस्तर अशी चौकशी करून बघूया. मच्छिंद्रनाथांनी यावेळेस एक युक्ती करण्याचं ठरवलं. मच्छिंद्रनाथ काय करतात, आता म्हणले आता रेवनाला विचारलं तर रेवन सांगायचं नाही, आपण एक दुसरीच युक्ती करावी लागेल. मच्छिंद्रनाथ बाहेर एका सुंदर अशा औदुंबराच्या झाडाखाली येऊन बसले. वृक्षाखाली, वृक्षाच्या शीतल छायेमध्ये बसलेले मच्छिंद्रनाथ
आता रेवणाचा गुरु कोण आहे जाणून घ्यायचाच, म्हणून त्यांनी एक विलक्षण अशी युक्ती शोधून काढली. आपल्या अनुग्रहाने, आपल्या सामर्थ्याच्या बलावरती, ज्याच्यामधलं कसं आहे, प्रत्येक प्राणी मात्राविषयी दयेचा भाव असणारे मच्छिंद्रनाथ, जे जे दृष्टी दिशे भूत ते ते मानी जे भगवंत, अशी भावना त्यांच्या मनामध्ये आणि ब्रह्मस्वरूप प्राप्त झालेली मच्छिंद्रनाथ पशुपक्ष्यांना जवळ बोलू लागले. पशुपक्ष्यांना अन्नधान्य या ठिकाणी चारू लागले, त्यांना जाण्यासाठी सांगू लागले. पशुपक्षी त्यांच्या अंगा खांद्यावरती खेळू लागले. वाघांसारख्या हिंस्र प्राण्यांना, सिंहासारख्या हिंस्र प्राण्यांना जवळ बोलवायचं, त्यांचं भूक भागवायची आणि त्यांना बसण्यासाठी सांगायचं. प्राणी ऐकायचे, मच्छिंद्रनाथाचं ऐकू लागले. हो, आणि बघत बघत ज्याप्रमाणे रेवण सिद्धाची कीर्ती या पंचक्रोशीच्या सगळ्या लहान थोरांमध्ये पसरलेली होती, त्याचप्रमाणे मच्छिंद्रनाथाला काही जण पाहू लागले. बघतात काय विलक्षण असा महात्मा आहे, ज्याच्या सानिध्यामध्ये पशुपक्षी येऊन बसतात. वाघासारखे हिंस्र पशु जवळ येऊन बसतात आणि त्यांना आज्ञा देणारा हा महापुरुष कोणीतरी देवाचा अवतारिक पुरुष आहे, आणि ज्याच्या आज्ञेमध्ये पशुपक्षी राहतात. बघता बघता रेवण सिद्धापेक्षा जास्त ख्याती मच्छिंद्रनाथाची पसरली आणि दूर दूरवरून लोक कसा आहे महात्मा बघावा तरी म्हणून पाहण्यासाठी येऊ लागले. दुरून बघतायत मच्छिंद्रनाथ पशुपक्ष्यांना बोलवत आहेत, सगळ्या अंगा खांद्यावरती पशुपक्षी खेळत आहेत. सुंदर असं दृश्य पाहायचं, आणि किती विलक्षण योगी आहे, काय योगामध्ये सामर्थ्य आहे. आणि रेवण सिद्धापेक्षा मच्छिंद्रनाथाची ख्याती झाल्याबरोबर रेवण सिद्धाच्या मनामध्ये वाटलं, आपण सुद्धा आता मनुष्याबरोबर पशुपक्ष्यांना सुद्धा आता आपण तृप्त करायचं. आणि बघूया तर म्हणले मच्छिंद्रनाथ, कसला आहे योगी ते, पशुपक्ष्यावर ज्याची सत्ता आहे, योगी तर तो कसा आहे पहावा. म्हणून रेवण सिद्ध ज्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ बसले होते त्या ठिकाणी आलेला आहे. दुरून पाहतोय श्री दत्तप्रभू, श्री मच्छिंद्रनाथ एका वृक्षाखाली बसलेले आहेत. सगळे पशुपक्षी त्यांच्या सानिध्यामध्ये आहेत. काही पशुपक्ष्यांना असं हात केला की अन्नधान्य त्यांच्या पुढे जाऊन पडायचं. त्यांचा प्रताप पाहिला आणि विलक्षण असणारा हा महात्मा, आपण सुद्धा या महात्म्याप्रमाणे पशुपक्ष्यांना तृप्त करायचं, त्यांना सुद्धा भोजन द्यायचं आणि आपली कीर्ती या महात्म्याप्रमाणे पंचक्रोशीमध्ये पसरवायची. माझ्यापेक्षा विलक्षण असणारा हा महात्मा माझ्यापेक्षा जास्त कीर्ती पसरवण्याचा प्रयत्न करतोय, याच्यापेक्षा मी जास्त कीर्ती पसरवतो. म्हणून रेवण सिद्ध घरी आला. घरी येऊन हात जोडून महिमा सिद्धीचं या ठिकाणी पाचारण केलं आणि महिमा सिद्धी हात जोडून उभी आहे. महिमा सिद्धीला रेवण सिद्ध म्हणतो, हे सिद्धी माते, आपल्या गावामध्ये एक सिद्ध पुरुष आलेला आहे आणि त्याच्या सानिध्यामध्ये पशु पक्षी येतात, त्यांना तृप्त करतो. त्याच्या अंगा खांद्यावरती पशु पक्षी खेळतात आणि त्यांना तृप्त करणारा हा योगी, त्याच्याप्रमाणेच मला सामर्थ्यवान व्हायचं आहे आणि मला सुद्धा त्याच्यासारखंच पशुपक्ष्यांवर आपली सत्ता चालवायची आहे. सिद्धी म्हणाली, महिमा म्हणते महाराज ते माझ्याच्यानं शक्य होणार नाही. रेवण सिद्ध म्हणतो, कसं काही शक्य होणार नाही, आणि माते तुम्ही तर म्हणाला होतात की मी सगळ्या गोष्टी करू शकते आणि संपूर्ण गोष्टीचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी पूर्तता करण्याचं तुम्ही मला अभिवचन दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. महिमा सिद्धी म्हणते, महाराज माझ्याही सामर्थ्याला मर्यादा आहे आणि जो प्राणी ब्रह्म अवस्थेमध्ये प्राप्त झालेला आहे, ज्याच्या हृदयामध्ये ब्रह्मभाव निर्माण झाला, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे अशी ज्याची भावना आहे, पशु पक्ष्यांना, प्राणी मात्रांना, लहान थोरांना
ज्याच्या मनामधलं द्वैत निघून गेलं, द्वैताचं निरसन झालं आणि अद्वैत स्वरूपी असणारा असा ब्रह्मज्ञानी पुरुष तोच या पशु पक्ष्यांवरती आपलं सामर्थ्य, आपले या ठिकाणी त्यांना आदेश देऊ शकतो आणि त्यांच्या आज्ञेमध्ये पशु पक्षी राहतात. दृष्टीला दिसणारे प्रत्येक जीव, प्रत्येक जीवामध्ये ईश्वर आहे. जे जे दृष्टी दिसे भूत तेथे मानी जे भगवंत, अशी भावना ज्याच्या हृदयामध्ये आहे. सर्व पृथ्वीला जो आपलं घर मानतो आणि पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवांना जो आपलं मानतो, त्याच्याच अंगामध्ये हे सामर्थ्य आहे. महाराज, मी सुद्धा तुम्ही जे म्हणताय हे करू शकत नाही. प्राण्यांवर जर आपली सत्ता चालवायची असेल तर तुम्हाला ब्रह्मस्वरूप व्हावं लागेल, आणि ब्रह्मस्वरूप व्हायचं असेल तर श्री गुरु दत्तात्रेय अतिसामर्थ्यवान आहे आणि त्यांच्याशिवाय ब्रह्मस्वरूप होता येणार नाही. तुमच्या मनामध्ये जर हा भाव निर्माण जर झाला तर तुम्ही सुद्धा ब्रह्मस्वरूप व्हाल. त्याच्यामध्ये नवल असं काय आहे? सिद्धीने सांगितलं. आणि आपल्याला सिद्धी प्राप्त झालेली आहे, परंतु अजून सुद्धा आपण ब्रह्मस्वरूप प्राप्त झालेलो नाही. आणि सिद्धीला रेवन सिद्ध म्हणतो, माते मला आता ब्रह्मस्वरूप व्हायचं आहे, मी काय करू? आणि मला सामर्थ्यवान व्हायचं आहे, मी काय करू? असं म्हणाल्यावर सिद्धी म्हणते, प्रत्येक पृथ्वी तलावरती असणाऱ्या जीवाविषयी संपूर्ण पृथ्वी हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जहाला, अहो संपूर्ण विश्व आपलं घर मानणारी ही भावना रुजू होण्यासाठी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांची अनुभूती व्हावी लागते. दत्तात्रेयांचा गुरुप्रसाद, त्यांचा अनुग्रह लाभावा लागतो आणि दत्तात्रेयांच्या कृपा आशीर्वादानं तुम्हाला हे शक्य होईल. आणि तुम्ही जर असं केलात, श्री दत्त गुरूंकडून जर कृपा करून जर घेतलात, अहो पशु पक्ष्यांवर सोडा, स्वर्गलोक, भूलोक आणि सगळ्या या त्रैलोक्यामध्ये तुमची सत्ता वाढेल. त्रैलोक्यामध्ये तुम्ही सत्ता गाजवू शकाल. पशु पक्षीच काय, देवादिक सुद्धा तुमच्या दर्शनासाठी वाट पाहत ताट कळत उभे राहतील. एवढं तुमचं सामर्थ्य वाढेल महाराज. आणि आपण दत्तात्रेयांची प्रार्थना करा. आणि माझ्यानं जेवढं सामर्थ्य होतं, माझ्यानं जेवढं शक्य होत होतं, मी तुम्हाला दिले, परंतु आता तुम्हाला ब्रह्मस्वरूप करण्यासाठी मी असमर्थ आहे. त्यासाठी तुम्हाला श्री गुरूंची कृपा लागेल आणि दत्तप्रभूंचा आशीर्वाद घेऊन तुम्ही ब्रह्मस्वरूप होऊ शकता. ज्यावेळी सिद्धीचं बोलणं ऐकलं, रेवन सिद्धाच्या मनामध्ये प्रकाश निर्माण झाला. म्हणाला, आजपर्यंत मी एवढं भगवान दत्तात्रय म्हणजे एवढं या सिद्धीचं सामर्थ्याने एवढ्या याचकांना तृप्त केलं, एवढ्या करून पुण्यफलाची प्राप्ती करून घेतली, तरी सुद्धा आपण ब्रह्मस्वरूप नाही आहोत. काहीही झालं तर आपण ब्रह्मस्वरूप व्हायचं. आणि मनाच्या ठिकाणी ठाम निश्चय केलेला रेवन सिद्ध घरदार सगळं सोडून दिलं आणि वनामध्ये निघाला तपश्चर्या करण्यासाठी. काहीही झालं तर सिद्धी प्राप्त करून ब्रह्मस्वरूप व्हायचं म्हणजे व्हायचं म्हणून निघालेला रेवन सिद्ध ज्या ठिकाणी श्री गुरु दत्तात्रेयांची भेट झाली होती त्या ठिकाणी येऊन बसलेला आहे. आणि दत्तात्रेयांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला रेवन सिद्ध रात्रंदिवस नामस्मरण सुरू आहे. दत्त 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 श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रात्रंदिवस दत्ताचा नामस्मरण सुरू आहे. आणि ज्या वाटेनं श्री दत्त प्रभू येणार आहे त्या वाटेकडं आस लावून दत्तप्रभूंची वाट पाहत असणारा रेवन सिद्ध तपश्चर्येसाठी बसलेला आहे. आणि मच्छिंद्रनाथाला अजून सुद्धा कळालेलं नाही या रेवन सिद्धाचा गुरु कोण आहे. कोण असावा असा या रेवन सिद्धाचा गुरु. आपल्या शिष्यावरती अर्धवट कृपा केली आणि अर्धवट कृपा करून त्याला या अवस्थेमध्ये पाडणारा असा कोण आहे या रेवन सिद्धाचा गुरु. आणि मच्छिंद्रनाथांनी शेवटी मनामध्ये आता म्हणले, आता जाणूनच घ्यायचं या रेवन सिद्धाचा गुरु कोण आहे. म्हणून मच्छिंद्रनाथांनी
सगळ्या महिमा आणि सगळ्या सिद्धींना, अष्टसिद्धींना बोलावून घेतलं, सिद्धींचं पाचारण केलं. आणि सगळ्या सिद्धी ज्यावेळी मच्छिंद्रनाथासमोर प्रगट होतात, मच्छिंद्रनाथ हात जोडून प्रणाम करतात. मच्छिंद्रनाथ म्हणतात, हे सिद्धी हे सिद्धी देवींनो, आणि तुमच्यापैकी कोणती तरी एक सिद्धी रेवन सिद्धापाशी प्राप्त आहे. आणि कोण तुमच्यापैकी रेवनाची सेवा करता, असं म्हणाल्यावर महिमा पुढे आली आणि म्हणाली, श्री दत्तप्रभूंच्या आदेशानुसार मी रेवन सिद्धाच्या सानिध्यामध्ये आहे आणि दत्तप्रभूंच्या सामर्थ्यानेच आणि त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच सांगण्यावरून मी रेवन सिद्धाच्या सहवासामध्ये आहे, असं म्हणाल्याबरोबर मच्छिंद्रनाथाला कळालं की या रेवन सिद्धाचा गुरु कोण आहे. श्री दत्तात्रय प्रभूंनी याला या सिद्धी प्रसाद रूपी दिलेली आहे. आणि त्या प्रसाद रूपी सिद्धीच्या योगे तो आज या अशा अवस्थेमध्ये आहे. मच्छिंद्रनाथ उठले आणि थेट गिरनार पर्वत गाठला. गिरनार पर्वतावर तातडीने गेलेली मच्छिंद्रनाथ दत्तप्रभूंचं मनोभावे दर्शन करतात, दत्तांची स्तुती करतात. दत्तांना मच्छिंद्रनाथ म्हणतात, हे श्री दत्तप्रभू राया, हे आई माझी माऊली, एखादी लाकूड ज्याप्रमाणे पाण्यामध्ये बुडत नाही, त्याप्रमाणे तुमच्या मनामध्ये कठोरपणा असूच शकत नाही. मी आपल्या दर्शनासाठी आलेलो आहे. महाराज, आपला शिष्य रेवन सिद्ध अतिशय कष्ट अवस्थेमध्ये बुंदल गावाच्या बाहेर ज्या ठिकाणी तुमची भेट झाली होती, त्या ठिकाणी वाटेला आस लावून, वाटेकडे डोळे लावून पाहत बसलेला तो योगी. महाराज, आपण त्याच्यावरती अनुग्रह केलात, आपण त्याच्यावरती कृपा केलात, परंतु त्याला जी सिद्धी दिलात, प्रसाद रूपी म्हणून दिलेली सिद्धी, तीच सिद्धी त्या महात्म्याच्या गळ्याचा फास बनून त्याचा गळा आवळत आहे. आणि कृपा करून आपण त्याच्यावरती कृपा करा. आपण दयेचा सागर आहात, प्रेमाचा पाझर आपल्या हृदयामध्ये अखंड आहे. आणि शांतीचा तरुवर असणारे शांतीचे अहो सगळा या ठिकाणी संसार, सगळ्या संसाराला शीतलता प्रदान करणारे आपण श्री दत्तात्रेयांना बोलताना मच्छिंद्रनाथ म्हणतात, श्री गुरु दत्तात्रेय, पृथ्वीपेक्षा सुद्धा क्षमाशील आपण आहात, चंद्रापेक्षा शीतल आहात, सूर्यापेक्षा तेजस्वी आहात आणि शंकरापेक्षा कृपाळू आपण आहात. महाराज, ज्यावेळी आपला अनुग्रह एखाद्या साधकावरती होतो, त्याच्या जीवनाचं कृतकल्याण होतं आणि त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणारच नाही. दत्तप्रभूंना बोलताना मच्छिंद्रनाथ म्हणतात, हे परमनिधाना, कोमलता, पावित्र्य, तेज, करुणा, वात्सल्य, विद्या, कृपा, प्रेम आणि ज्ञान यांची पराकाष्ठा झाल्यानंतर ते सगळे गुण तुमच्यामध्ये येऊन मिसळतात. सिद्धांची सिद्धी आपण आहात, भक्तांची भक्ती आपण आहात, योग्यांचा योग आपण आहात, ऋषींचे पावित्र्य, देवांचे दिव्यत्व, राजाचे ऐश्वर्य आपण आहात. महाराज, आणि आपण थोर असा दयेचा सागर आहात. आणि महासामर्थ्यवान अशा दत्तप्रभू वेष्टी समष्टी भेदा पलीकडे तुमची ही आत्मज्योती आहे. आणि शून्य आणि ब्रह्म, बिंदू आणि परीघ, उंची आणि खोली, भूतकाळ आणि भविष्यकाळ, 14 भुवन आणि हृदय मंदिर, सगळीच्या सगळी सर्वत्र सारखीच आहे. आणि अपार असणार आपलं सामर्थ्य. महाराज, कृपा करून या रेवन सिद्धावरती, आपल्या शिष्यावरती अनुग्रह करा. आणि तुमच्या विरहाने तुमच्या दर्शनासाठी आस लावून बसलेला तो रेवन सिद्ध आपली वाट पाहत आहे. महाराज, कृपा करून त्याच्यावरती अनुग्रह द्या आणि त्याला मुक्त करून टाका.
मच्छिंद्रनाथाने मनोभावे दत्तात्रयांची स्तुती केली, प्रार्थना केली. त्यावेळी विशाल अंतःकरण असणाऱ्या आमच्या दत्तप्रभूंचं हृदय भरून आलं आणि आपल्या शिष्यावरती अनुग्रह करावा म्हणून दत्तप्रभू लगेच मच्छिंद्रनाथाला म्हणतात, चला नाथ, आज आपण आपल्या शिष्यावरती कृपा करूया. मच्छिंद्रनाथाला सोबत घेतलं. श्री दत्तप्रभू निघालेली आहे. व्यानास्त्राला या ठिकाणी अभिमंत्रित करून दत्तप्रभू आणि मच्छिंद्रनाथ एका क्षणार्धामध्ये ज्या ठिकाणी रेवणसिद्ध तपश्चर्या करीत बसलेला आहे त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि दत्तप्रभू एका क्षणार्धामध्ये येऊन पातले आणि त्या अवस्थेमध्ये असणाऱ्या रेवणसिद्धाला पाहून दत्तप्रभूंचं अंतःकरण दहीवरून आलं. त्याच्याविषयी मनामध्ये दत्तप्रभूंच्या करुणा प्रेम निर्माण झाला आणि आपल्या शिष्याची, आपल्या वत्साची अशी अवस्था पाहून कळवळलेलं त्यांचं हृदय, त्यांचं मन. दत्तप्रभूंनी रेवणाला सांगितलं, रेवणसिद्धा, हा पहा, मी आलेलो आहे. तुमची तपश्चर्या या ठिकाणी संपूर्ण झालेली आहे. श्री गुरूंच्या गोड अशा शब्दांचा आवाज कानावरती पडल्या बरोबर मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी आहेत. रेवणसिद्धाचं मन भरून आलं. पाहिलं प्रत्यक्षात दत्तगुरु आहेत आणि दत्तगुरूला पाहिल्या बरोबर रेवणसिद्धाने हंबरडा फोडला, मोठमोठ्याने रडू लागला. हे दयानिधी कृपावरा, दयेच्या सागरा. महाराज सगळ्यावरती कृपा करणारे, दयेचा सागर असणारे, प्रेम नदीचा पान्हा. महाराज प्रेमरूपी वर्षाव करण्यासाठी आपण इथपर्यंत आलात. खूप उशीर केलास गाई, आपल्या या वत्सावर कृपा करण्यासाठी खूप उशीर केलीस. आपल्या मुलाला असं पण काटखळत ठेवतं का? हंबरडा फोडून रडू लागला रेवणसिद्ध आणि दत्तप्रभूंनी आपल्या हृदयाशी धरून रेवणसिद्धाला दृढ मिठी दिली. डोक्यावरून रेवणसिद्धाचा हात फिरवला. बाळा, मी आहे आता, रडण्याचं काही कारण आहे. मी आलेलो आहे ना आता. तपश्चर्येनं रेवणसिद्धाचा देह कृश झालेला होता. अन्न पाणी सगळ्या गोष्टी वर्ज्य करून तपश्चर्येला बसलेला रेवणसिद्ध सगळ्याचा सगळं मांस त्वचेला हाडाला चिटकलेलं होतं आणि देह असा क्रश झालेला, काळी मांसाचा देह झालेला. आपल्या पुत्राची ही अवस्था दत्तप्रभूंनी पाहिली आणि अस्त्राचा एका जप करून डोक्यावरून हात फिरवल्याबरोबर पुन्हा वज्रास्त्राच्या प्रभावाने तो देह सगळा सदृढ झाला आणि पूर्ववत झालेला आपल्या शिष्याचा देह पाहून श्री दत्तप्रभूंच्या मनाला अतिशय समाधान वाटले. मच्छिंद्रनाथाला सोबत घेतले. मच्छिंद्रनाथाला रेवणसिद्धाला सोबत घेऊन या ठिकाणी गिरनार पर्वतावरती आले. गिरनार पर्वतावरती येऊन योग दीक्षा दिली. नाथ संप्रदायामध्ये असणारी दिव्य रत्ने, कुबडी, हावडी, शैली, शिंगी, गंथा सगळे नाथ संप्रदायाची दिव्य रत्न दिली हो. रेवणसिद्धाला अनुग्रह केला. रेवणसिद्धाला सगळ्या गोष्टी प्राप्त करून दिल्या. सगळे शस्त्र शिकवले, सगळे अस्त्र शिकवले, शास्त्राचं ज्ञान दिलं आणि संपूर्ण ज्ञान देऊन रेवणसिद्धाला मार्तंड पर्वतावरती घेऊन गेले. नागेश्वराचं दर्शन घडवलं
नागेश्वराचं दर्शन झाल्यानंतर सगळ्या देवतांना पाचारण करून घेतलं दत्तप्रभूंनी. सगळ्या देवतांना त्यांच्यावरती आशीर्वाद द्यायला सांगितला. सगळ्या देवतांनी रेवण सिद्धावरती कृपा केली, रेवण सिद्धाला आशीर्वाद दिला. आणि सगळे देवी दैत्यांनी आल्याबरोबर रेवण सिद्धाची तपश्चर्या पूर्ण झाली. सगळ्या या शस्त्र अस्त्र विद्यांमध्ये कलेमध्ये संपूर्ण झालेला हा सिद्ध पुरुष महात्मा ज्यावेळी नाथ संप्रदायाची दीक्षा रेवण सिद्धाला दिली, रेवणाचा रेवण सिद्ध झाला होता आणि रेवण सिद्धाचा झाला रेवणनाथ. बोला रेवणनाथ महाराज की जय. आणि रेवणाचा रेवण सिद्ध आणि रेवण सिद्धाचा रेवणनाथ झालेला हा महात्मा दत्तप्रभूंच्या सानिध्यामध्ये गिरनार पर्वताच्या क्षेत्रामध्ये सगळ्या तपश्चर्या पूर्ण करून सगळ्या देवादिकांना बोलून दत्तप्रभूंनी सुंदर असा या ठिकाणी सोहळा स्थापन केला. सोहळ्यामध्ये सगळ्या देवादिकांना आमंत्रण पाठवली. 4 दिवसापर्यंत हा सोहळा चालला आणि सगळ्यांनी तुष्ट होऊन अनेक प्रकारे रेवणनाथाला आशीर्वाद देऊन सिद्ध करून दत्तप्रभूंनी त्यांची बोलवण केली. सगळे देव आपापल्या स्वस्थानी निघून गेले. त्यांच्यावरती अनुग्रह झाल्यावर रेवण सिद्धाला दत्तप्रभूंनी आता तीर्थयात्रेला जाण्याचा अनुग्रह दिला. तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दिली. दत्तप्रभूंचा आशीर्वाद घेऊन रेवण सिद्ध तीर्थयात्रेला निघालेले आहेत. रेवणनाथ, आता आपण त्यांना रेवणनाथ म्हणायचं. तीर्थभ्रमण करत 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 मानदेशामध्ये येऊन पोहोचले आणि मानदेशामध्ये एका विटे गावामध्ये भिक्षा मागत 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 एका गृहस्थाच्या घरी येऊन पोहोचले. सरस्वती नावाचा विप्र, जान्हवी त्याची पत्नी, त्याच्या घरामध्ये आज कार्यक्रम होता, समारंभ होता. आणि या ठिकाणी रेवणनाथ आले. दारामध्ये येऊन अलख निरंजन अशी हाक मारली आणि अशी हाक मारल्याबरोबर सरस्वती बाहेर आला आणि सरस्वतीने पाहिलं त्या दिव्य साधूचं तेज. एखाद्या साधूला पाहिल्यानंतर प्रथम दर्शनीच लक्षात येतं त्याचं तेज काय आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य काय आहे. ज्याने काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार सगळ्या या गोष्टी त्यागल्या का, ज्यांनी 6 धुतले तो साधू. आणि खरोखरच जर या गोष्टीपासून जर तो अलिप्त असेल तर त्याच्या चेहऱ्यावरती तेज झळकतं. नामस्मरण करणारा जर नामधारक असेल तर त्याच्या चेहऱ्यावरती तेज झळकतं. आणि असा असणारा तो साधू, त्याचं तेज सरस्वतीनं पाहिलं आणि सरस्वती त्या आत्म्याला, त्या महात्म्याला आपल्या घरामध्ये बोलवली. हा कोणीतरी दिव्य पुरुष आहे, याची आपण मनोभावे सेवा करावी अशी त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. हात जोडून रेवणनाथाला आपल्या घरामध्ये बोलवून घेतलं. भिक्षा मागितली होती. जेवण करण्यासाठी पंचपक्वानांचं ताट वाढलं. रेवणनाथाला जेवू घातलं आणि जेवण झाल्यानंतर हात जोडून सरस्वती आग्रह करतो, महाराज आपण या ठिकाणी आता वास्तव्यासाठी राहा. आपण माझ्याकडे या ठिकाणी आपण मुक्कामाला राहावं असं माझ्या मनामध्ये इच्छा आहे. महाराज काय करा, आज रात्र इथं राहून माझ्या मनाची इच्छा पूर्ण करा आणि तुम्ही इथं राहावं असं मला मनातून वाटतं. रेवणनाथाने त्या सरस्वती नामक ब्राह्मणाच्या मनाविषयी
मनामध्ये असणारं प्रेम, त्याच्या मनामध्ये असणारी उत्कंठा जाणून घेतली आणि राहावं. एक आग्रह करत आहे तर आपण राहावं असं म्हणून त्या दिवशी रेवणनाथ त्याच विप्राच्या घरी, सरस्वती नामक ब्राह्मणाच्या घरी विश्रांतीसाठी राहिले. रात्र झाल्यानंतर श्री गुरूंची सेवा करावी आणि दिव्य असा महात्मा आपल्या घरामध्ये वास्तव्यासाठी राहिलेला आहे, आपण त्याची मनोभावे सेवा करावी म्हणून सरस्वती रेवणनाथाजवळ आला. रेवणनाथ झोपले होते आणि त्यांचे पाय दाबू लागला आणि पाय दाबत त्यांची सेवा करत आहे. या सरस्वती आणि जान्हवीचा जर वृत्तांत सांगायचा असेल तर सरस्वतीला आणि जान्हवीला त्यांचं एवढं दुर्दैव असं होतं, त्यांचं नशीबच असं फुटकं होतं. त्यांना आतापर्यंत 6 मुलं झालेली होती. 6 या ठिकाणी 6 मुलं बाळ झालेली होती त्यांना, परंतु ते बाळ जन्माला यायचं आणि मरण पावायचं. जन्माला यायचं, 5-6 दिवस राहायचं आणि मरण पावायचं. ती बाळच जगत नव्हती त्याच्यात. आणि त्या सरस्वतीचा हा 7वा मुलगा होता. तो कसा तरी जिवंत राहिला होता. 12 दिवसापेक्षा जास्त कुठलं बाळ राहतच नव्हतं आणि 12 दिवसापेक्षा जास्त हा गर्भ राहिलेला होता. म्हणजे हे बाळ राहिलेलं होतं आणि या बाळावरची त्यांची आता वाटत होती की त्यांना हा जगेल. आपले 6 बाळ तर जगले नाहीत, हे बाळ कदाचित आपल्याला जगेल. आणि रात्रंदिवस बाळांसाठी तळमळणारं त्यांचं मन, त्यांचं हृदय. इकडे जान्हवी बाळाला घेऊन झोपलेली आहे आणि रेवणनाथाची सेवा करत सरस्वती त्यांचे पाय दाबत बसलेला आहे. मध्यरात्र झाली. मध्यरात्री 2 वाजता बाळ अचानक रडू लागलं. बाळाच्या सर्वांगाला ताप चढला आणि तापीने अंग त्याचं भाजू लागलं त्या बाळाचं. आणि तापीने आपल्या बाळाचं अंग भाजते, हात पाय आपटणार त्याचं बाळ. सरस्वतीनं आपल्या पत्नीचा आवाज कानावरती ऐकला. जान्हवी म्हणते, अहो ऐकता का, आपलं बाळ रडते हो, आपल्या बाळाला खूप ताप आलेली आहे आणि ईश्वर न करो आणि आपलं बाळ त्या बाळांसारखं आपल्या बाळासारखं होऊ नये, आपल्या बाळाचं असं होऊ नये आणि हे बाळ जगावं अशी मनामध्ये माझी इच्छा आहे आणि कृपा करून आपण या इकडं काय होतंय ते बघण्यासाठी तुम्ही काहीतरी करा. सरस्वती मधून म्हणतो, अगं महाराज झोपलेले आहेत आणि महाराजांची मी सेवा करत आहे. मी जर या ठिकाणी उठलो तर त्यांची झोपमोड होईल आणि महान असा योगी आपल्या घरी वास्तव्यासाठी आलेला आहे, त्याची झोपमोड झाली तर. अगं म्हणले, अगोदरच आपल्या पापकर्मामुळे, बहुतेक आपल्या पापकर्मामुळे आपली बाळ जगत नाही आहेत आणि या महात्म्याची सेवा सोडून अजून कुठल्या पापकर्म आपण करावं असं त्या सरस्वतीनं आपल्या जान्हवी नावाच्या पत्नीला सांगितलं. पत्नी रडत आहे आणि मी गुरुवर्याची सेवा झाल्यानंतर या बाळाकडे येतो. बाळाला ताप आला होता, सर्वांग त्या बाळाचं भाजत होतं आणि हातपाय आपटणार ते बाळ. जान्हवी आपल्या पतीच्या वचनामध्ये अडकून होती आणि या रेवणनाथाच्या सेवेमध्ये तत्पर असलेला सरस्वती रेवणनाथाची रात्रभर सेवा करत आहे. 1 घंटा झाला हो आणि काळाने भयंकर असा घात केला. त्यांचं 7वं सुद्धा बाळ मरण पावलं. सर्वांगाला ताप आलेला ते बाळ हात पाय आपटत असताना हात आणि पाय आपटायचे बंद करून डोळे झाकले त्या बाळाने. आपल्या या इहलोकीची यात्रा त्या बाळाने इथे संपवली. जान्हवीला एवढं दुःख झालं, आक्रोश करावा, आपल्या मनामधलं दुःख बाहेर काढावं असं तिला वाटत होतं. परंतु साधू झोपलेले आहे, साधूची झोपमोड होईल म्हणून शांत बसलेली जान्हवी तसंच रडत आहे. इकडे सरस्वतीला माहीतच नाही आपलं मूल
आता या पृथ्वी तलावरती राहिलेलं नाही, आपलं मूल मरण पावलेलं आहे. सरस्वती सेवा करत आहे. दिवस उगवला. दिवस उगवल्यानंतर रेवणनाथाला जाग आली. उठले. उठल्यानंतर प्रार्थना केली. हात जोडतात. कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तु गोविंद, प्रभाते करदर्शनम, समुद्र वसने देवी परवस्थ मंडलम, विष्णु पत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शम क्षमो क्षमे. सुंदर असा हा दिवस दाखवल्याबद्दल धन्यवाद. भगवंताची प्रार्थना करून, इष्टदेवतांचं स्मरण करून त्यांनी सर्वप्रथम या भूमातेचं दर्शन घेतलं आणि मग सरस्वतीकडे पाहिलं. सरस्वती सेवा करत बसलेला आहे. सरस्वतीला म्हटलं, अरे बघ बघ, कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येतोय. आणि सांगितल्याबरोबर सरस्वती म्हणतोय, महाराज माझं बाळ रात्रीपासून रडत आहे. त्याला सर्वांगाला त्याच्यात ताप चढलेली आहे आणि तापीनं भर पडणार माझं बाळ. माझ्या बाळाच्या विरहामध्ये माझी पत्नी जान्हवी रात्रपासून तसंच रडत आहे. मग रेवणनाथांनी म्हटलं, बघ बर, म्हणले जा, का रडत आहे, बघ काय झालं बाळाला त्या. आणि ज्यावेळी जान्हवी जवळ सरस्वती गेला, त्यावेळी आपलं बाळ या पृथ्वी तलावरती राहिले नाही. आपलं बाळ जिवंत राहिले नाही. आपलं बाळ मरण पावलं. त्याच्या हृदयाला धक्काच बसला आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागलं. 6 बाळानंतर 7वं बाळ हे 12 दिवसापेक्षा जास्त जगलं होतं. हे आता जास्त दिवस जगल, हे राहील या आशेने आम्ही होतो. परंतु काय झालं, आपलं दुर्दैव, आपलं नशीबच फुटकं आहे. तो रडू लागला आणि रडत रडत या ठिकाणी रेवणनाथाजवळ आलेला आहे. रेवणनाथाला संपूर्ण वृत्तांत सांगितलं. महाराज, रात्री 2 वाजता माझ्या बाळाला ताप आली होती आणि तापीनं हळहळणार बाळ, त्याला ताप सहन झाला नाही आणि माझं बाळ मरण पावलं. महाराज, राग आला रेवणनाथाला. हाताच्या मुठी आवळल्या. प्रत्यक्षात मी सरस्वतीच्या घरी असताना या यमदेवताची हिंमत कशी काय झाली बाळाला यमलोकामध्ये घेऊन जाण्याची. आणि आता जर यमधर्मानं जर या बाळाला जर जिवंत नाही केलं किंवा या पृथ्वी तलावरती वापस नाही पाठवलं तर यमधर्माला मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रागाने लाल झालेला रेवणनाथ अतिशय रागाने उठलेला आहे आणि सरस्वतीला सांगतो, सरस्वती जा, त्या बाळाला माझ्याकडे इकडे घेऊन ये. सरस्वतीनं त्या बाळाला हातामध्ये घेऊन रेवणनाथाजवळ घेऊन आला आणि रेवणनाथाला सरस्वती सांगतो, महाराज हे हो का माझं बाळ. लहान असं बाळ मृत अवस्थेमध्ये पडलेलं आहे आणि निपचित अवस्थेमध्ये पडलेल्या त्या बाळाकडे पाहून दया उत्पन्न झाली हो मनामध्ये. माझ्या प्रत्यक्ष माझं वास्तव्य असताना यमाने या घरामधून या बाळाचा जीव नेलाच कसा काय. म्हणून रागाने लाल झालेले रेवणनाथ सरस्वतीला म्हणतात, सरस्वती तू काय कर, मी सांगितल्याप्रमाणे कर. मी आताच यमपुरीमध्ये जातो. प्रत्यक्षात दत्तप्रभूंचा शिष्य असणारा मी रेवणनाथ, दत्तप्रभूंनी माझ्यावरती अनुग्रह केला आणि माझ्या वास्तव्यामध्ये असणारा तो यमधर्म बाळाचा प्राण या ठिकाणी घेऊन जातो. त्याची हिंमत कशी काय होते. मी यमधर्माला दाद विचारतो, मी त्या ठिकाणी असताना तू प्राण हरण कसं काय केला. आणि सरस्वती तू काय कर, 3 दिवसापर्यंत या बाळाचं संरक्षण कर आणि 3 दिवसापर्यंत त्या बाळाचा देह या ठिकाणी कुजू नये. तो देह जशास तसा राहावा
म्हणून आपल्या झोळीमधून मंत्र विभूती काढली आणि अमर मंत्र या ठिकाणी स्पर्श करून त्या बाळाच्या शरीराला, देहावरती विभूती लावली. आणि आता यमधर्माला जाब विचारण्यासाठी रेवणनाथ सज्ज झालेले आहेत. त्या बाळाला 3 दिवस तू हे जे शव आहे, हे जे प्रेत आहे, हे 3 दिवस असंच ठेव आणि मी जाऊन यमधर्माला विचारतो आणि याचा जीव वापस आणतो. म्हणून रागाने निघालेले रेवणनाथ सरस्वतीला आज्ञा देऊन या यमधर्माच्या यमलोकाकडे निघाले. व्यानस्त्राचा जप केला आणि घाईघाईने निघालेले रेवणनाथ हिमालयामध्ये आले आणि हिमालयामध्ये असणाऱ्या जी बोचरी थंडी आहे, त्या बोचरी थंडीपासून आपलं स्वतःचं संरक्षण व्हावं म्हणून आदी नावाचं जे अस्त्र आहे, आदी अस्त्र प्रेरित करून आपल्या भोवती प्रेरित केलं, थंडी वाजू नये म्हणून. रेवणनाथ यमलोकामध्ये आले आणि प्रत्यक्षात रेवणनाथ आपल्या यमलोकामध्ये आलेले पाहून यमराज पुढे गेले. यमराज हात जोडून म्हणतात, या महाराज, या या या, आपलं स्वागत आहे आणि आपण या यमलोकामध्ये आलात. आमचा यमलोक पवित्र झाला. आपल्या चरणाने, आपल्या पदस्पर्शाने आम्ही धन्य झालो महाराज. आणि या कृपा करून आपण आसन ग्रहण करा. यमाने बसण्यासाठी आसन दिलं. आसनावरती रेवणनाथाला बसवलं. पाहुणचार केला आणि पाहुणचार करून हात जोडून यम विचारतो, महाराज या पामराकडे काय काम काढलात आपण? रेवणनाथ रागाने विचारतात, यमधर्मा हाच आहे का तुझा धर्म? सरस्वती आणि जान्हवीच्या घरी मी वास्तव्यासाठी होतो आणि त्याच रात्री तू या बाळाचा जीव यमलोकामध्ये आणलास. तुझं सामर्थ्य कसं काय झालं? तुझी हिंमतच कशी काय झाली यमा? या बाळाला तू या यमलोकामध्ये आणलास आणि कृपा करून तू त्या बाळाचा जीव, ते बाळ मला परत दे. मी आणि ते एकच नाही, त्याचे सहीच्या सही बाळ, सगळे बाळ त्या सरस्वतीला देण्याचं मी वचन देऊन आलेलो आहे आणि तू दे. आता यमदेव संकटामध्ये पडला. यमदेव मनामध्ये विचार करत आहे, काय करावं लागेल? अति सामर्थ्यवान असणारे हे नाथ, ह्यांनी राग जर श्राप दिला तर आपलं काही खरं नाही. म्हणून घाबरलेला यमदेव, ज्या ठिकाणी आपलं सामर्थ्य नाही त्या ठिकाणी काम जरा सबुरीने घ्यावं आणि अब जरा ठंडे दिमाग से सोचना पड़ेगा और रेवणनाथ को बड़े प्यार से समझाना पड़ेगा. ऐसा सोच के यमराज रेवणनाथ जी को कहते हैं, महाराज आप तो सर्वज्ञ है, आपण सर्वज्ञ आहात महाराज, आपण सर्व काही जाणता. आता ज्या नाथापुढे आपलं सामर्थ्य चालणार आहे त्या नाथाला प्रेमानं बोलूनच या ठिकाणी शिवलोकामध्ये पाठवून द्यावं असं मनामध्ये विचार करून हात जोडून यमदेव म्हणतात, महाराज तुम्ही सर्वज्ञ आहात. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही जी गोष्टी आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, या तिघांच्या हातामध्ये आहे. हे जे चक्र आहे, चालक मालक, हे चक्र हे माझ्याकडे नाही आहे. भगवान शंकरांनी जे आदेश दिला त्या आदेशाचं मी पालन करतो. कुणाला मारायचं, कुणाला जिवंत ठेवायचं हे माझ्या हातात नाही. त्याचप्रमाणे आपण काय करा, कृपा करून माझ्यावर रागावू नका, पण कृपा करून याबद्दल हे पुत्र का आणले आपण हा जाब महादेवांना जाऊन विचारा. भोलेनाथ आपल्याला सांगतील. आणि माझ्या हातामध्ये काय आहे म्हणले, मी माझ्या कार्याला बांधला गेलेला यम, एखाद्या प्राण्याचं जर आयुष्य संपलं तर त्याचा जीव या ठिकाणी यमलोकामध्ये आणण्याचं माझं कर्तव्य.
ही माझी ड्युटीच आहे म्हणले. मालकानं सांगितलेलं काम मला करावं लागतं आणि मालकाच्या पुढे बोलण्याची माझी हिंमत नाही. का आणि कसं काय? रेवणनाथाचा राग शांत झाला. बरं म्हणले, ठीक आहे, महादेवाकडे आहे का? महादेवाला जाऊन विचारतो मी म्हणले. कस काय आणले सरस्वतीचे बाळ लेकर? आणि राग रेवणनाथाचा शांत झाला आणि रेवणनाथ शिवलोकामध्ये कैलासाकडे निघालेले आहेत. आणि रेवणनाथ आता मनाच्या ठिकाणी विचार करतात, आपण प्रत्यक्षात महादेवांची भोलेनाथांची जाऊन भेट घ्यावी आणि काय जे वृत्तांत आहे ते महादेवांना जाऊन विचारा. म्हणून रेवणनाथ त्या यमलोकामधून निघालेले आहेत. आणि अशा प्रकारे आजचा अध्याय संपलेला आहे. रामकृष्ण. तुम्ही सर्वांचे ज्ञान निवटे, कृपी पडता अज्ञान वाटे. हे योग्य नव्हे तुम्हा हळहटे, धूपट पलपुडी मिळेना का. ऐसे बोलत धर्मराज मान तुकावी तेज पूज्य. म्हणे हे पंचाननाचे काज, हे सत्यार्थ बोलसिलो. तरी आता कैलास जाईना, कैसा आहे पंचानन तो सर्व दृष्टी पाहिना. अभिमंत्री अभिमित्रपण या सुद्धा. ऐसे बोलून योग धारणी, उठता झाला मग पेटी. ज्ञान अस्त्रमुखी स्वस्त होनी, कैलासाचे पातला. आता तेथे कथा सार, होईल तुझी दंडी कुमार. मूळ काव्यवन्हा पर, नरहरी कृते वर्णित. स्वस्ति श्री भक्तिप्रथा सार, समर्थ गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिणत भाविक चतुर पंच त्रिशाध्याय मूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. हरिवस्तु. कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर महाराज की जय. कपिवर्य महारुद्रानुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तवासुदेव हरी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. रामकृष्ण हरी. आपण जर मनोभावे इथपर्यंत जर अध्याय ऐकलेला असेल तर आपल्याला या अध्यायाची फलश्रुती प्राप्त झालेली आहे. या अध्यायाचं मनन श्रवण पठन केलं असता आपल्याला महासिद्धी प्राप्त होतील आणि 42 पुरुषांचा उद्धार होईल, असा या ठिकाणी या अध्यायाची फलश्रुती आहे. अशा प्रकारे रेवणनाथ कैलासामध्ये आलेले आहेत. पुढच्या अध्यायामध्ये काय होईल, काय महादेवाला जाब विचारतील आणि त्या सरस्वतीचे पुत्र 7 पृथ्वी तलावर वापस आणतील किंवा नाही, हे उद्याच्या अध्यायामध्ये पाहूया. रामकृष्ण हरी. आदेश. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि भरभरून अशा कमेंट करा. मच्छिंद्रनाथ महाराज की जय. अशा प्रकारे निरूपण करून आपण थांबूया. रामकृष्ण. आदेश.